वाटतं? आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे. वनमंत्री जण वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याशी पत्रावर केलेलं आहे. स्वतः वनमंत्री साहेब मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मी 2 वेळा पत्रावर केलेलं आहे. वनरक्षक यांच्या मुलुंडला जे बसतात यांच्याशी पत्रावर केलेलं आहे. एक पत्र त्यांच्याकडून निघालेलं आहे की आम्ही चौकशी करू, पण ती चौकशी अत्यंत संत गतीने होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर हा विषय मांडण्यासाठी आजचे पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे म्हापेमध्ये नाईक साहेबांनी जे 2 ऑफिस घेतलेले आहेत कामधेनूमध्ये, त्या ऑफिसमध्ये जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तिथं फक्त RTGS म्हणून लिहिलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही बँकेतून पैसे गेले आणि किती कसे गेले ते काही नाही, फक्त RTGS लिहिलेलं आहे. कुठल्याही बँकेचं ब्रँचचं काही नाव नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये मला शंका आहे की पैसे दिले की नाही, फक्त RTGS. आणि एखादे एवढे मोठे मंत्री आहेत आणि अशा गोष्टी होत असत त्या चुकीच्या आहेत. MIDCच्या जागेवरती 22 जर माळ्याच्या बिल्डिंग होत असेल तर भविष्यामध्ये तिथे उद्योग बंद होऊन जातील. उद्योग राहावेत आणि आत्ता तिथे 22 माळ्याचे परत बाजूला 22 त्यांचे व्हाईट हाऊस आणि त्याच्यावर क्रिस्टल हाऊस, तिथे मुलं 22-23 माळ्याची बिल्डिंग होईल. मग सगळे फॅक्टरी बंद होऊन जातील. ह्या गोष्टीला कुठंतरी रोग बसावा म्हणून मी हे सगळं प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहे. संबंधित त्याविषयी मी तक्रार केलेली आहे. क्रमांक 426, गट क्रमांक 397, गट क्रमांक 428, गट क्रमांक 428 अ, गट क्रमांक 430, गट क्रमांक 431, गट क्रमांक 33 ह्या सातबाऱ्यावरती आदरणीय गणेश नाईक हे स्वतः भोगवटाधारक आहे आणि हे वनमंत्री आहेत. आणि दुसरा गट क्रमांक आहे 431, 475 अ, गट क्रमांक 431 हे जे गट आहे हे सुबोध ॲग्रो ह्या कंपनीला फक्त 500 रुपये प्रति एकरी 60 वर्षासाठी लीजवरती दिलेली आहे. म्हणजे कवडी मोलानी. म्हणजे अशी कुठे जमीन पार आपली डोंगराळ भागात जरी गेलो तो 500 रुपये एकरीला भेटणारच नाही ती जमीन कुणालाच. मग ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून मी संबंधित विभागाला तक्रार केलेली आहे. त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि हे पत्रकारांसमोर हा विषय यावा यासाठी पत्रकार परिषद घेतली. कारण मागच्या काळामध्ये घेतली होती त्यावेळेस इलेक्शन होतं किंवा आता मध्ये महापौरचं इलेक्शन झालं, मग म्हणून मी आजचा दिवस निवडून ही आज प्रेस घेतली. सातबारा धारक स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत आणि ज्या कंपनीला दिलेली आहे सुबोध ॲग्रो त्या कंपनीचे डायरेक्टरसुद्धा स्वतः नाईक साहेबच आहेत. फक्त नाव वेगळे, कंपनी तीच, फक्त कागद फिरवलेली आहेत. आता ती का फिरवली ती माहीत नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे. टोटल एक्झॅक्टली काढली नाही पण अंदाजे माझ्या मताने सगळी मिळून 15 एकर जमीन आहे.